नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर शिकले, टूल अँड डाय मेकर, निदेशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्र, आज आपण या चॅप्टरमध्ये प्रेस्टूल संदर्भात शेविंग डाय किंवा शेविंग संदर्भात या प्रकरणामध्ये आपण माहिती अभ्यासणार आहोत. तर शेविंग संदर्भात माहिती पाहत असताना आपण प्रथमतः प्रस्तावनेमध्ये पाहणार आहोत. शेविंग हे एक फिनिशिंग असं ऑपरेशन आहे. त्या ठिकाणी पीस पार्ट कट केलेला आहे आणि बिफोर शेविंग आणि आफ्टर शेविंग, त्यामुळे त्याची काढा त्या ठिकाणी दिसते. तर प्रस्तावनेमध्ये आपण शेविंग म्हणजे काय पाहणार आहोत. तर शेविंग हे एक फिनिशिंग असं ऑपरेशन आहे. ब्लँकिंग केलेल्या किंवा पिअर्सिंग केलेल्या होलच्या कडेवरील अत्यल्प मटेरियल काढून त्याची साइडवॉल किंवा त्यांची साइडवॉल सरळ व स्मूथ करण्याच्या क्रियेला शेविंग असे म्हणतात. यासाठी जी डाय उपयोगात आणली जाते त्या डायला शेविंग डाय असे म्हणतात. शेविंग हे एक सेकंडरी ऑपरेशन आहे, म्हणजे पहिलं ऑपरेशन नंतर दुसऱ्या डायमध्ये तो पीस पार्ट ठेवून ऑपरेशन केलं जातं, म्हणून हे सेकंडरी ऑपरेशन आहे. त्याचप्रमाणे पार्टवर शेविंग करताना, म्हणजे पहिल्या डायमधून जो पार्ट काढला जातो तयार होतो त्यावर शेविंग करताना आधीच्या ऑपरेशनच्या उलट, जे पीस पार्ट जशा पद्धतीने बनलेला आहे त्याच्या उलट बाजूने शेविंग डायमध्ये ठेवून किंवा उलट बाजूने हे ऑपरेशन करतात. शेविंग करण्यासाठी काही साईज अलाउन्सची आवश्यकता भासते किंवा असते. या ऑपरेशनमुळे, शेविंग ऑपरेशनमुळे रेडियल कडा, बर वगैरे कमी होते. पीस पार्टची अचूकता यामुळे, या ऑपरेशनमुळे वाढते. शेविंग ऑपरेशनमध्ये स्ट्रिपिंग फोर्स हा जास्त प्रमाणात दिला जातो, म्हणजे अगोदरच्या ऑपरेशनपेक्षा जास्त प्रमाणात दिला जातो. साधारणपणे ब्लँकिंग आणि पिअर्सिंग ऑपरेशनपेक्षा हा शेविंग ऑपरेशनमध्ये दिला जाणारा फोर्स, स्ट्रिपिंग फोर्स हा 2 ते 3 पट स्ट्रिपिंग फोर्स अधिक देतात. अशा प्रकारे आज आपण शेविंग डायच्या इंट्रोडक्शन प्रस्तावने संदर्भात आपण त्याच्यामध्ये माहिती पाहिली. यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, पर्पज ऑफ शेविंग. शेविंगचा उद्देश काय? आता पाहतो, अगोदरचं पीस पार्ट आहे आणि नंतर शेविंग केल्यानंतर पीस पार्ट आहे, लक्षात येतच आपल्याला. पण आपण पाहूया पर्पज ऑफ शेविंग. शेविंगचा उद्देश: एक, पिअर्सिंग केलेल्या पीस पार्टची डायमेन्शनल ॲक्युरेसी ही सुधारली जाते किंवा सुधारण्यासाठी शेविंग डायचा वापर करतात. 2, पिअर्सिंग केलेल्या पीस पार्टच्या कडेची कटिंग एज सुधारण्यासाठी. 3, पिअर्सिंग केलेल्या पीस पार्टला किंवा पीस पार्टचा फ्लॅटनेसपणा, सपाटपणा सुधारण्यासाठी प्रामुख्याने शेविंग हे ऑपरेशन केले जाते. तर हे 3 उद्देश शेविंग ऑपरेशनचे सांगता येतील. त्याचप्रमाणे शेविंग हे ऑपरेशन होलच्या आतील तसेच पीस पार्टच्या बाहेरील, आता हे पीस पार्टच्या बाहेरील पण एखाद्या जॉबमध्ये होल असतं, त्या होलच्या आतील भागाला देखील आणि पीस पार्टच्या बाहेरील भागावर देखील शेविंग ऑपरेशन पीस पार्टच्या वर भागावर सुधारणा आणण्यासाठी केलं जातं. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत शेविंग क्लिअरन्स. शेविंग क्लिअरन्स संदर्भात माहिती पाहत असताना आकृती आपल्याला दिसते. त्या ठिकाणी ब्लँक आहे, त्याच्यानंतर पंच ब्लँकिंग क्रिया दाखवलेली, शटर वापरलेले, डाय इन्व्हर्टेड डायचं डिझाईन दिसते. तर शेविंग क्लिअरन्स, शेविंगसाठी कटिंग क्लिअरन्स हा प्रॅक्टिकली 0 असतो. अत्यल्प म्हणजे कमी प्रमाणात मटेरियल शेविंगसाठी ठेवलं जातं. पंच व डायमध्ये कमीत कमी क्लिअरन्स ठेवला जातो. मोठ्या प्रमाणातील अलाउन्ससाठी कटिंग क्लिअरन्स हा शेविंग अलाउन्सच्या
5% हा दिला जातो. अशा प्रकारे या शेविंग क्लिअरन्स संदर्भात माहिती पाहता येईल. त्यानंतर शेविंग अलाउन्स संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर या शेविंग डायमध्ये शेविंग ऑपरेशनद्वारे काढलेले पीस पार्टवरील जास्तीचे मटेरियल होय. तेव्हा शेविंग अलाउन्स म्हणजे शेविंग ऑपरेशनद्वारे काढलेले पीस पार्टवरील जास्तीचे मटेरियल होय. म्हणजे आपण थोडंसं अत्यल्प प्रमाणात पीस पार्ट मोठ्या साईजमध्ये बनला जातो आणि तो अलाउन्स ठेवून शेविंगमध्ये ते मटेरियल त्या पीस पार्टची बाजू डायमेंशनल ॲक्युरसी, कटिंग एज सुधारावी, फ्लॅटनेसपणा येण्याकरता शेविंग अलाउन्स ठेवून ते ऑपरेशन केलं जातं. अशा प्रकारे इत्यादी माहिती या शेविंग अलाउन्स संदर्भात सांगता येईल. त्यानंतर शेविंग डायरेक्शन संदर्भात एक मुद्दा सांगता येईल. तर शेविंग ऑपरेशन करताना अगोदरच्या ब्लँकिंग किंवा पिअर्सिंग ऑपरेशनच्या उलट बाजूने, म्हणजे आपण ब्लँकिंग किंवा पिअर्सिंग केलंय, ज्या पद्धतीने फ्लॅट ब्लँक त्या ठिकाणी ठेवला होता त्याच्या उलट पद्धतीने ब्लँक किंवा तो पिसपाट त्या शेविंग डायमध्ये ठेवून हे ऑपरेशन उलट बाजूने केले जाते. तर या ठिकाणी पहा हे शेविंग डायरेक्शन म्हणजे पिअर्सिंगसाठी दाखवलेले डायरेक्शन आहे. इंटरनल शेविंग त्या ठिकाणी असा पिसपाट ब्लँक कट झाला होता. शेविंग मध्ये तो उलटा ठेवलेला दाखवलेला आहे. तर त्या ठिकाणी ब्लँक पिअर्सिंग मध्ये अशा पद्धतीने पिसपाट दिसतोय. त्यानंतर तेच ऑपरेशन शेविंगमध्ये केल्यानंतर त्याची कडा व्यवस्थितरित्या झालेली दिसून येते असं याच्यामध्ये सांगता येईल. याच्यामध्ये आपण शेविंग अलाउन्स फॉर स्टील हा एक मुद्दा पाहणार आहोत. शेविंग अलाउन्स फॉर स्टील त्याच्यामध्ये ए बरोबर सी अधिक 0.4 S और मिनिमम ऑफ 0.08 mm. त्याच्यानंतर A1 बरोबर सी भागिले 2 और मिनिमम ऑफ 0.04. त्याच्यानंतर शेविंग अलाउन्स फॉर ब्रास हा स्टीलसाठी होता. ब्रास अँड कॉपर ए बरोबर सी और मिनिमम 0.08 mm. A1 बरोबर सी भागिले 2 और मिनिमम 0.04. हे आपण शेविंग अलाउन्स किती कोणत्या मटेरियलला, स्टीलला त्याचप्रमाणे ब्रास कॉपरला किती ठेवला पाहिजे त्या संदर्भात सूत्रामध्ये ए आणि E1च्या व्हॅल्यू पाहतोय. त्याच्यामध्ये आपण पुढे पाहणार आहोत वेअर सी बरोबर कटिंग क्लिअरन्स. आता याच्यामध्ये हे जे सी दिलेले आहेत हे काय, सी बरोबर कटिंग क्लिअरन्स युज्ड फॉर प्रिव्हियस कटिंग ऑपरेशन, म्हणजे शेविंग डायच्या अगोदर जे काही पिअर्सिंग ब्लँकिंग केलेले आहे त्यासाठी दिलेला कटिंग क्लिअरन्स सी. वेअर सी बरोबर कटिंग क्लिअरन्स युज्ड फॉर प्रिव्हियस कटिंग ऑपरेशन पिरियड ऑफ शेविंग. याच्यामध्ये ए बरोबर शेव अलाउन्स फॉर सिंगल शेविंग ऑपरेशन. त्याच्यामधलं ए शेविंग अलाउन्स फॉर सिंगल शेविंग ऑपरेशन or first shave when more than one operation is employed. त्याच्यामध्ये पुढचा मुद्दा A1. तर या ठिकाणी ए आणि A1 दाखवलेले ते काय आहेत. तर ए काय आहे, शेव अलाउन्स फॉर सिंगल शेविंग ऑपरेशन or first shave when more than one operation is employed. त्याच्यामध्ये पुढं A1 shave allowance for second shave operation where 2 shaves are employed. शेविंग डायरेक्शन पाहिलं. आता त्याच्यानंतर आपण या शेविंग
संदर्भात एक उदाहरण पाहणार आहोत आताच्या सूत्राचा संदर्भ घेऊन. वर्क आउट प्रॉब्लेम त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे ए ब्लँक कट आउटसाइड डायमीटर 40 mm अँड इनसाइड डायमीटर 10 mm म्हणजे 40 mm डायमीटरचा ब्लँक आहे आणि त्याला आतल्या बाजूला 10 डायमीटरचं होल आहे. इज टू बी शेव इनसाइड अँड आउटसाइड इन ए सिंगल स्टेज. सिंगल स्टेजमध्ये त्याला शेविंग करायचे. कॅल्क्युलेट द शेविंग अलाउन्स अँड डिसाइड द कॉम्पोनंट साईज फॉर ब्लँकिंग अँड पिअर्सिंग. ब्लँकिंग अँड द पिअर्स डबल साईज. तर 40 mm डायमीटर आउटसाइड आहे, त्याच्यामध्ये 10 mm डायमीटरचं होल आहे आणि त्याला शेविंग करायचे आपल्याला सिंगल स्टेजमध्ये. तर आउटसाइड आणि इनसाइड डायमेन्शन काढायला सांगितलेले आहे. आता त्याच्यामध्ये मटेरियल दिलेले MS त्याचे काही 40 आणि 10 डायमीटर 40 डायमीटर आणि 10 डायमीटरचं होल असलेलं ब्लँक आहे. मटेरियल MS आहे, त्याची जाडी 2 mm आहे. शेविंग अलाउड फॉर MS माय स्टील सिंगल स्टेज मगाशी दिलेल्या सूत्राप्रमाणे या ठिकाणी ए बरोबर C अधिक 0.4S सूत्र वापरून आपण या ठिकाणी सोडवणार आहे. ए बरोबर C अधिक 0.04S. तर त्याच्यामध्ये C साठी एक फॉर्म्युला आहे 0.03 गुणिले S. आता S म्हणजे थिकनेस ऑफ स्टॉक ट्रिप ब्लँक. तर 0.03 C बरोबर 0.03 गुणिले S. तर 0.03 गुणिले S म्हणजे 2. जाडी 2 असल्यामुळे 2नी 0.03 ला गुणल्यावर 0.06 येतं. ती आली C ची किंमत. 0.06 C ची किंमत आली. हे आपण पाहिलेलंच आहे या ठिकाणी शेविंग अलाउन्स. तर ए बरोबर 0.6. आता या ठिकाणी ए बरोबर 0.6 म्हणजे C ची किंमत 0.6 आली म्हणून 0.6 अधिक 0.04 गुणिले S. 0.04 गुणिले S म्हणजे 0.04 गुणिले 2 0.8 आणि 0.6 अशा प्रकारे हे 0.14 या ठिकाणी येतात. 0.14 mm A ची व्हॅल्यू आली. त्यानंतर साईज ऑफ ब्लँक त्याच्यामध्ये आउटसाइड डायमीटरसाठी 40 अधिक दोन्ही बाजूला आपल्याला तो अलाउन्स राहणार आहे म्हणून 2 गुणिले 14 आलं होतं. 14 2 28 म्हणजे 40.28 mm आउटसाइड डायमीटर ठेवावं लागेल शेविंगसाठी अलाउन्स. आणि इनसाइडसाठी जो अलाउन्स आला होता 0.14 तर तो 2 दुप्पट करावा लागणार आहे दोन्ही बाजूने. 10 वजा 2 गुणिले 14 बरोबर 28. 10 मधून 28 गेले तर 9.72 इतक्या साईजमध्ये इनसाइड डायमीटर ठेवावा लागेल. तर अशा प्रकारे हा जो उदाहरण आपण पाहिलं तर या चॅप्टरमध्ये चॅप्टरमध्ये आपण शेविंगचा उद्देश, त्याच्यानंतर शेविंग क्लिअरन्स, शेविंग अलाउन्स, त्याचं सूत्र, शेविंगची डायरेक्शन म्हणजे अगोदरच्या ऑपरेशनच्या उलट दिशेने ब्लँक ठेवून ऑपरेशन केलं जातं त्याच्यातला प्रॉब्लेम. अशा प्रकारे या शेविंग डाय किंवा शेविंग ऑपरेशन संदर्भात आपण माहिती अभ्यासली. धन्यवाद.